नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपले या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एसटी बसचा 100% मोफत प्रवास, पण कोणा लोकांना मिळणार याचा लाभ काय असणार, चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, रस्ते प्रवासी वाहतूक या व्यवसायाचे नागरिक जीवनमानाशी असलेले अतूट नाते लक्षात घेऊन राष्ट्राच्या नागरिकांचा सर्वांगीण उत्कर्ष या हेतूने केंद्र शासनाने रस्ते परिवहन महामंडळ कायदा 1950 पारित करून रस्ते प्रवासी वाहतूक व्यवसायाकरिता प्रत्येक राज्यात एक स्वतंत्र रस्ते प्रवासी वाहतूक महामंडळ कार्यान्वित करण्याची तरतूद केलेली आहे। त्याच अनुषंगाने राज्यातील नागरिकांकरिता सुसूत्र, किफायतशीर, गतिमान व कार्यक्षम रस्ते प्रवासी वाहतूक सेवेचे जाळे निर्माण व्हावे याकरिता महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची निर्मिती केलेली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समाजातील विविध घटकांना प्रवासी भाड्यामध्ये 100% आणि 50% आणि 75% अशा विविध पद्धतीच्या सवलती देण्यात आलेल्या आहेत। या योजनेची माहिती सविस्तर आपल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलीच आहे, पण दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सवलतीचे पास आणि दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मासिक सवलतीचे पास तसेच पूर्वी दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये नोकरदार वर्ग व व्यापारी वर्ग असे वर्गीकरण करून त्यांना सुट्टीचे दिवस वगळून प्रवास करण्यासाठी सवलतीचा पास देण्यात येत असे। तथापि महामंडळाने ठराव क्रमांक 9805/21 दिनांक 21/5/1998 नुसार सदर योजनेमध्ये सुधारणा केली असून 20 दिवसाच्या दुहेरी प्रवासाचे भाडे आकारून मासिक पास देण्यात येतो। तसेच दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रैमासिक सवलतीचे पास, पत्र क्रमांक वाहन चालन सवलत, त्रैमासिक पास 24/59 दिनांक 23 एप्रिल 2010 नुसार दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 50 दिवसाचे दुहेरी प्रवास भाडे भरून 3 महिने प्रवास करण्याची सवलत दिनांक 2 मे 2010 पासून देण्यात आली आहे। रातराणी सेवा जादा बसेस प्रवाशांच्या रात्रीच्या बसमधून प्रवास करणाऱ्या वाढलेल्या कल विचारात घेऊन रात्रीच्या जादा बसेस सोडण्यात येतात। यापूर्वी रात्रीच्या जादा बसेस सोडण्यात येत नसते। प्रासंगिक करावर सुद्धा रात्रीच्या जादा बसेस देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, विविध सवलती महाराष्ट्र एसटी महामंडळाकडून 30 विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाड्यात सवलती देण्यात येत आहेत। सदर सवलतीपोटी सन 2018-19 या वित्तीय वर्षात शासनाकडून येणे असलेल्या 1620.58 कोटी इतक्या मूल्याची सवलत देण्यात आलेली असून एकूण असमर्थित सवलत मूल्य 389.80 कोटी रक्कम महामंडळाकडून शासनाला देय होणाऱ्या प्रवासी करातून समायोजित करण्यासाठी शासनाचा सादर करण्यात आले आहे। बसेसमधून विविध सामाजिक घटकांना देण्यात येत असलेल्या प्रवास भाडे सवलत योजनामध्ये 50 ते 100% सवलत मिळत आहे। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।